गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो? व्हाईट बॉक्स टेस्टिंग मीन्स वॉट, त्याचे टाईप्स, ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हाईट बॉक्स टेस्टिंग, डिसॲडव्हान्टेजेस, त्याच्यामध्ये नेमकं काय काय घडतं, या सगळ्याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलो आहोत, राईट. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मीन्स वॉट. ॲक्च्युली त्याच्यामध्ये नेमकं काय घडतं याच्यावर एक्झाममध्ये 2 or 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारलं जातं. ओके, सो ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि नेमकं त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय होतं हे तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हरअप करावं लागतं ॲन्सर लिहिताना. नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला टाईप्स ऑफ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ओके, नाव ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मीन्स वॉट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बिहेवियरल टेस्टिंग. ओके, त्याला काय म्हटलं जातं, बिहेवियरल टेस्टिंगसुद्धा म्हटलं जातं. इट इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग मेथड इन विच द इंटरनल स्ट्रक्चर, डिझाईन, इम्प्लिमेंटेशन ऑफ द ॲटम बीइंग टेस्टेड इज नॉट नोन टू द टेस्टर. म्हणजेच काय, ब्लॅक बॉक्स टेस्टिंगला बिहेवियरल टेस्टिंगसुद्धा म्हणतात. ओके, ही एक सॉफ्टवेअर टेस्टिंगची मेथड आहे. याच्यामध्ये काय होतं, जे काही इंटरनल स्ट्रक्चर आहे, एखादा आपण सॉफ्टवेअर प्रोडक्ट बनवणार आहे किंवा एखादं ॲप्लिकेशन बनवणार आहे, राईट. सो त्याच्यामध्ये जे काही इंटरनल स्ट्रक्चर त्याचं असतं, जे काही डिझाईन असतं किंवा जो काही कोड म्हणा, त्याच्यासाठीचं जे काही इम्प्लिमेंटेशन असतं, ओके, हे सगळं काय होतं, जो कोणी टेस्टर आहे, जी ही टेस्ट करत आहे, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग करत आहे, त्या टेस्टरला हे काय माहीत नसतं, त्याला दिसत नाही. ओके, याला काय म्हटलं जातं, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. हे काय करतं, दिस टेस्ट कॅन बी फंक्शनल ऑर नॉन फंक्शनल. ओके, ते काय करतं, फंक्शनल टेस्टिंग ऑर नॉन फंक्शनल बोथ काय टेस्ट करतं. याच्यामध्ये काय होतं, तो कोणावर कॉन्सन्ट्रेट करतो ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये, जो कोणी टेस्टर असतो, ओके, तो टेस्ट करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर तो जे काही इनपुट आपण देणार, त्या सॉफ्टवेअर प्रोडक्टला जे काही आपण इनपुट देणार त्याच्यावर तो कॉन्सन्ट्रेट होतो. प्लस आफ्टर इनपुट ज्यावेळी आपण देतो त्या एखाद्या सॉफ्टवेअरला किंवा ॲप्लिकेशनला, जे काही आपण इनपुट देतो त्याच्यानंतर जी काही प्रोसिजर होऊन ती प्रोसेस एक्झिक्यूट होऊन जे काही आपल्याला आउटपुट मिळतं त्याच्यावर तो काय करतो, टेस्टर फोकस करतो. ओके, म्हणजेच काय, त्याला त्या बॉक्समध्ये काय आहे, जस्ट लाईक ब्लॅक बॉक्स. ओके, ब्लॅक असल्यामुळे त्याच्या आतमध्ये एखादा आपला बॉक्स, आपण रेग्युलर लाईफमधला बघूया, एखादा आपला सिम्पल बॉक्स आहे जो ब्लॅक कलरचा आहे. ओके, ब्लॅक कलर असल्यामुळे त्या बॉक्समध्ये नेमकं काय आहे आत, ते बाहेरच्या माणसाला दिसणार आहे का नाही. इन द सेम वे ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये होतो. जो कोणी टेस्टर आहे तो काय करतो, टेस्ट करतो. पण काय नेमकं टेस्ट करतो त्याला, तर त्याच्या आतमध्ये काय आहे, इंटरनल स्ट्रक्चर, डिझाईन, त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन असू दे, जो काही कोड असू दे, तो दिसतो का नाही. मग तो नेमकं टेस्ट मग करतो म्हणजे काय करतो, तर तो कोणावर कॉन्सन्ट्रेट करतो, काय फोकस करतो, तर जे काही आपण त्या सॉफ्टवेअरला, ज्या काही ॲप्लिकेशन आहे, जो काही प्रोडक्ट आहे त्याला तो इनपुट देणार, राईट. ठराविक इनपुट दिल्यानंतर आपल्याला काही जे काही एक्सपेक्टेड आउटपुट असणार आहे त्याच्यावर तो काय करतो, कॉन्सन्ट्रेट करतो. नेक्स्ट, दिस मेथड इज नेम्ड so because the software program in the eyes of the tester is like a black box inside which one can't see. तेच सांगितलं आता मी तुम्हाला, जो कोणी टेस्टर असणार आहे त्याला जस्ट लाईक ब्लॅक बॉक्स दिसणार. ओके, त्याला आत काय आहे, कंटेंट माहिती आहेत का नाही. सो तो काय कन्सिडर करणार, जस्ट हा एक बॉक्स आहे ब्लॅक कलरचा, ज्याच्यामध्ये काय कंटेंट्स असतील ते त्याला बाहेरून दिसत नाहीत, राईट. दिस मेथड अटेम्प्ट्स टू फाइंड द एरर्स इन द फॉलोइंग कॅटेगरीज. ही मेथड का केली जाते, हे टेस्टिंग का केलं जातं, तर जे काही एरर्स असतील, जे काही डिफेक्ट्स असतील, त्या जो काही प्रोग्रॅम असेल, जो काही प्रोडक्ट असेल, त्यामध्ये जे काही नंबर ऑफ एरर्स जर असतील तर ते फाइंड आउट करण्यासाठी ह्या मेथडचा यूज केला जातो. ओके, आता ते कोणकोणत्या टाईपचे एरर फाइंड आउट करतं, ते एरर फाइंड आउट करतं ते बरोबर आहे, पण नेमके कसले एरर फाइंड आउट करतं, कधी एरर फाइंड आउट होणार त्याचे, तर किंवा कोणत्या प्रकारचे एरर फाइंड आउट होतात. तर फर्स्ट एरर असणार आहे इनकरेक्ट ऑर मिसिंग फंक्शन. ओके,
जे काही फंक्शन त्या कोडमध्ये असणार आहे ते इनकरेक्ट झालं किंवा त्याचा सिंटॅक्स चेंज झाला तर एरर क्रिएट होणार. नेक्स्ट इंटरफेस एरर. नेक्स्ट एरर आहे एरर्स इन डेटा स्ट्रक्चर और एक्सटर्नल डेटाबेस एक्सेस. नेक्स्ट एरर असणार आहे बिहेवियर और परफॉर्मन्स एरर. अँड द लास्ट वन इज इनिशियलायझेशन अँड टर्मिनेशन एरर. ओके, हे एरर्सचे टाईप्स आहेत. ह्या टाईपचे एरर फाइंड आउट होतात. ही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग करत असताना एरर फाइंड आउट होतात. ते एरर ह्या टाईपचे आहेत, फॉलोइंग टाईपचे. नेक्स्ट, in black box testing we concentrate on inputs provided to software product and output from the software product without applying compulsion about knowledge of programming language used in the software under test. म्हणजेच काय म्हटलंय ह्यानी, जो कोणी टेस्टर असणार आहे ओके, तो काय कॉन्सन्ट्रेट कशावर करणार, जे काही प्रोडक्ट बनवलेला आहे किंवा जे काही ॲप्लिकेशन बनवलेलं आहे त्याला तो ठराविक इनपुट देणार. कोणत्या काहीतरी पर्पजसाठी बनवलेलं असणार ना एखादं सॉफ्टवेअर. ओके, सो त्याच्यासाठी तो काहीतरी इनपुट देणार. जे काही इनपुट दिलेलं आहे त्याच्यावर तो फोकस करतो. प्लस आता मी हे इनपुट दिले तर मला ठराविक एक्सपेक्टेड काहीतरी आउटपुट असणार. तेच आउटपुट मला मिळतं आहे का ही प्रोसेस एक्झिक्यूट झाल्यानंतर, याच्यावर तो फोकस करतो. पण ही सगळी प्रोसिजर करत असताना तो हे कंपल्शन नाही करत की जो कोणी टेस्टर असणार आहे किंवा जो कोणी युजर असणार आहे फायनली त्याला जे काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज ह्या कोड्स हा जो काही सॉफ्टवेअर बनवणार आहे, हा जो काही आपण प्रोडक्ट बनवणार आहे त्याच्यासाठी जे काही लँग्वेज आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेज जी काही आपण यूज केलेली आहे त्याचं नॉलेज असणं गरजेचं नसतं. ओके, तो कंपल्शन नाही करत. ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये कंपल्शन नसतं की जी काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आपण ह्या प्रोडक्टसाठी यूज केलेली आहे, ह्या सॉफ्टवेअरसाठी जी काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज यूज केली आहे त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे असं नसतं. ओके, इट इज नॉट रिक्वायर्ड, हे नेसेसरी नसतं त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजबद्दल नॉलेज असणं. कधी? ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये. का? कारण त्याला ऑलरेडी तो ब्लॅक बॉक्स असं कन्सिडर केलेलं असतो त्यानं. त्याच्यामधलं इंटरनल स्ट्रक्चर जो काही कोड असेल त्याच्यामध्ये जी काही लँग्वेज यूज केली असेल ती त्याला दिसतच नसते. त्याचा फोकस फक्त कोणावर असतो, आपण जो काही इनपुट दिलेला आहे आणि त्याच्यावरून जो काही आपल्याला आउटपुट मिळणार आहे तो एक्सपेक्टेड आहे का, ॲक्च्युअल जो काही आलेला रिझल्ट प्लस आपण दिल्यानंतर इनपुट जे काही आपला एक्सपेक्टेड रिझल्ट असणार आहे या दोघांच्यामध्ये जस्ट तो काय करतो, कंपॅरिझन करतो आणि ती टेस्ट कंप्लीट करतो. ओके, आणि जर एरर असेल तर तो फाइंड आउट करतो. नेक्स्ट, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग अप्लाइड ड्युरिंग इच लेवल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस. आता हे जे टेस्टिंग आहे ते कधी यूज केलं जातं तर सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रत्येक लेवलला काय केला जातो, ही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग अप्लाय केली जाते. नेक्स्ट, इट मेक्स यूज ऑफ व्हेरियस टेस्टिंग टेक्निक्स. ही काही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आहे ते यूज करण्यासाठी फॉलोइंग टेक्निक्स यूज केले जातात. ते कोणकोणते टेक्निक्स आहेत तर फर्स्ट टेक्निक असणार आहे बाउंड्री व्हॅल्यू ॲनालायसिस. ओके, नेक्स्ट असणार आहे इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन. नेक्स्ट असणार आहे कॉज इफेक्ट ग्राफिंग अँड द लास्ट वन इज एरर गेसिंग. आता याच्यामध्ये हे टेक्निक यूज करणार म्हणजे नेमकं काय होतं याच्यामध्ये ते आपण आता स्टडी करणार आहोत. फर्स्ट असणार आहे बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस. त्याच्या आधी आपण बघूया ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या नेमक्या कशा स्टेप्स आहेत. ओके, जे काही आत्ता आपण टेक्निक्स म्हटली ते आपण डिटेल्डमध्ये बघूयाच, पण त्याच्या आधी आपण हे बघूया की ब्लॅक बॉक्स टेस्टिंग होतं म्हणजे नेमकं काय होतं, त्याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत. तर फर्स्ट स्टेप असणार आहे फर्स्टली रिक्वायरमेंट्स अँड स्पेसिफिकेशन ऑफ द सिस्टीम आर ॲनालाइज्ड. म्हणजे जे काही आपण सिस्टीम बनवणार आहे, जे काही सॉफ्टवेअर बनवणार आहे त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्या रिक्वायरमेंट्स प्लस त्याचे स्पेसिफिकेशन हे काय केलं जातं, ॲनालाइज केलं जातं. नेक्स्ट, टेस्टर सिलेक्ट व्हॅलिड टेस्ट डेटा फॉर पॉझिटिव्ह टेस्ट सिनारिओ टू व्हेरीफाय वेदर ॲप्लिकेशन अंडर टेस्ट इज एबल टू प्रोसेसेस दॅट डेटा अँड गिवन आउटपुट ॲज एक्सपेक्टेड. म्हणजेच काय, टेस्टर काय करतो, टेस्ट करतो म्हणजे नेमकं काय करतो, त्याच्यासाठी काहीतरी इनपुट लागणार म्हणजेच काहीतरी टेस्ट डेटा लागणार
आता टेस्ट डेटा दोन टाईपचे असतात, व्हॅलिड टेस्ट डेटा अँड इनव्हॅलिड टेस्ट डेटा. ओके, मग टेस्टर काय करतो, फर्स्टली व्हॅलिड टेस्ट डेटा जो आहे तो यूज करतो. तर कशासाठी, पॉझिटिव्ह टेस्ट सिनारिओसाठी. म्हणजेच काय, जो आपण सॉफ्टवेअर बनवलेला आहे त्याला हे इनपुट दिल्यानंतर आपल्याला हे आउटपुट पाहिजे आहे. ओके, म्हणजेच तो आपला तो जो काही व्हॅलिड टेस्ट डेटा आहे तो पहिल्यांदा काय करतो, त्या प्रोडक्टला ती जे काही सॉफ्टवेअर आहे त्याला देतो. नेक्स्ट त्याचा तो रिझल्ट चेक करतो आणि जो काही रिझल्ट आलेला आहे तो एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ॲक्च्युअल रिझल्ट सेम आहे का चेक करतो. जर असेल तर आपण केलेला प्रोडक्ट जो आहे तो ओके आहे. राईट, हे काय होतं, डिसाईड होतं, कन्क्लूड होतं याच्यावर. नेक्स्ट, ऑल्सो टेस्टर सिलेक्ट्स द इनव्हॅलिड टेस्ट डेटा फॉर निगेटिव्ह टेस्ट सिनारिओ टू व्हेरीफाय whether application under test is able to process that data and give output as expected. नेक्स्ट टेस्टर काय करतो, आपण काय टेस्ट केलं, एखादा आउटपुट दिला आणि आपल्याला जसं इनपुट दिलं आणि आपल्याला जे पाहिजे ते आउटपुट मिळालं, बरोबर. पण एखादं रॉंग इनपुट देऊन पण बघितलं पाहिजे. जर रॉंग इनपुट दिला तर रिझल्ट आपल्याला काय पाहिजे, वेगळा आला पाहिजे. सपोज फेसबुक हे एक सगळ्यांनाच माहिती आहे, राईट. फेसबुकमध्ये लॉग इन प्लस पासवर्ड. ओके, लॉग इनमध्ये तुम्ही व्हॅलिड काय करता, तुमचा जो काही युजर नेम आय डी असेल तो टाईप करता. नेक्स्ट पासवर्डसुद्धा व्हॅलिड टाकता, डिरेक्टली तुम्ही होम पेजला जाता. पण याला म्हटलं जातं व्हॅलिड टेस्ट डेटा. जो काही व्हॅलिड डेटा आहे टेस्ट तो तुम्ही काय केला, दिला त्या पर्टिक्युलर एखाद्या सॉफ्टवेअरला. नेक्स्ट हे पण टेस्ट केलं. दरवेळेस ते दरवेळी कोणताही युजर नेम और पासवर्ड दिला तर त्याच पेजला जाते की नाही हे चेक केलं पाहिजे. त्यासाठी काय केलं जातं, इनव्हॅलिड टेस्ट डेटा यूज करून चेक केलं जातं की खरंच तसं होतं का. सो कधी कधी तुम्ही ट्राय करून बघा, फेसबुक पेजवर जे काही लॉग इन युजर नेम आहे ते रॉंग टाकून बघा किंवा युजर नेम राईट टाका प्लस पासवर्ड रॉंग टाकून बघा. त्याच्यानंतर ते पुन्हा तुमच्याच होम पेजला जातं का, तर नाही जाणार. दॅट मीन्स ते करेक्ट आहे, त्याचं जे काही वर्कआउट आहे ते जे काही फंक्शन आहे ते ओके आहे. राईट. सो टेस्टर काय करतो, त्याच पद्धतीने इनव्हॅलिड टेस्ट डेटा त्या सॉफ्टवेअरला जो काही प्रोडक्ट आहे त्याला प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून जे काही आउटपुट मिळतं त्याच्यावर फोकस करतो आणि ते जे आउटपुट ते एक्सपेक्टेड आउटपुट आणि ॲक्च्युअल आउटपुट चेक करतो. ओके. नेक्स्ट, टेस्टर स्टेट एक्सपेक्टेड आउटपुट्स फॉर इच टेस्ट डेटा. दॅट मीन्स जो काही व्हॅलिड टेस्ट डेटा असेल आणि जो काही इनव्हॅलिड टेस्ट डेटा असेल. आता मी व्हॅलिड टेस्ट डेटा दिल्यानंतर मला ह्या पद्धतीचा आउटपुट पाहिजे. नेक्स्ट मी इनव्हॅलिड टेस्ट डेटा दिला तर मला इनव्हॅलिड इनपुट दिलं तर मला आउटपुट ह्या पद्धतीचं पाहिजे. असं प्रत्येक तो काय करतो, टेस्टर जे काही टेस्ट डेटा आहे तो स्टेट करतो. टेस्टर generates the test cases with the selected test data. Then test cases are run. जो काही टेस्टर असणार आहे, राईट, तो काय करतो, टेस्ट केसेस क्रिएट करतो. त्याच्याकडे जो काही अवेलेबल टेस्ट डेटा आहे त्याचा वापर करून काय करतो, टेस्ट केसेस जनरेट करतो. मग त्याच्यानंतर काय होतं, ज्या काही जनरेट केलेल्या क्रिएट केलेल्या टेस्ट केसेस असतील त्या काय होतात, एक्झिक्यूट होतात, रन होतात. नेक्स्ट, टेस्टर परफॉर्म्स कंपॅरिझन बिटवीन दी ॲक्च्युअल आउटपुट अँड एक्सपेक्टेड आउटपुट. आता ज्या काही टेस्ट केसेस आपण क्रिएट केलेल्या आहेत त्याच्यानंतर त्या काय होणार, एक्झिक्यूट होणार. एक्झिक्यूट झाल्यानंतर जो काही रिझल्ट असणार आहे, जे काही आउटपुट असणार आहे ते काय करतो, टेस्टर चेक करतो, ते कम्पेअर करतो. कोणासोबत, जो काही आलेला ॲक्च्युअल आउटपुट असणार आहे प्लस जो काही एक्सपेक्टेड आपला आउटपुट असणार आहे या दोघांच्यामध्ये कंपॅरिझन करतो. ओके. नेक्स्ट स्टेप, defect is detected if actual result is not same as expected result. That means जर टेस्टरने आता कंपेअर केलं ॲक्च्युअल रिझल्ट प्लस एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके, त्याच्यामध्ये काय आला, डिफरन्स आला. जो काही ॲक्च्युअल रिझल्ट आलेला आहे आणि एक्सपेक्टेड आहे त्याच्यामध्ये जर का डिफरन्स आला तर नक्कीच काय तिथं डिफेक्ट प्रेझेंट होतो, डिफेक्ट फाइंड आउट होतो. नेक्स्ट, देन डिटेक्टेड डिफेक्ट इज रिपोर्टेड टू डेव्हलपर. आपल्याला जो फाइंड आउट झालेला डिफेक्ट आहे तो काय केला जातो, डेव्हलपरकडे सेंड केला जातो, रिपोर्ट केला जातो. त्याच्यावर
त्याच्यामध्ये चेंजेस केले पाहिजेत ना, तो डिफेक्ट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. सो त्यासाठी काय केलं जातं, तो जो डिफेक्ट आहे तो डेव्हलपरकडे रिपोर्ट केला जातो. नेक्स्ट स्टेप, डेव्हलपर देन फिक्स दॅट डिफेक्ट अँड देन ॲप्लिकेशन इज रिटेस्टेड बाय टेस्टर. मग डेव्हलपर काय करतो, जो काही डिफेक्ट आहे तो काय करतो, रिमूव्ह करतो. त्याच्यानंतर ते जे काही ॲप्लिकेशन असणार आहे ते पुन्हा काय केलं जातं, रिटेस्ट केलं जातं टेस्टरकडून. ओके, लक्षात येते. ह्या आहेत स्टेप्स ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या. नेमकं ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये काय होतं लक्षात येतं स्टेप वाईज. ओके, म्हणजेच ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये व्हॅलिड प्लस इनव्हॅलिड टेस्ट डेटासुद्धा द्यावा लागतोच कोणत्याही प्रोडक्टसाठी. हे फाइंड आउट करण्यासाठी की ते प्रोडक्ट कोणतं इनपुट दिल्यानंतर ते काय इनपुट देतं. ओके, व्हॅलिड इनपुट दिल्यानंतर ऑब्व्हियसली त्याचं जे आउटपुट असणार आहे ते व्हॅलिडच असलं पाहिजे, आणि इनव्हॅलिड दिला तर निगेटिव्हच त्याचा सिनारिओ आला पाहिजे, राईट. सो त्यासाठी दोन्ही टाईपचे काय केले जातात, टेस्ट डेटा त्या सॉफ्टवेअरला प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट, आता आपण बघणार आहोत टेक्निक्स. ज्या काही मेथड्स आहेत त्या आता आपण बघणार आहोत. कशाच्या, आपण टेस्ट केसेस क्रिएट केल्या ना, त्या टेस्ट केसेस ज्या काही क्रिएट केलेल्या आहेत त्या डेव्हलप करण्यासाठीच्या काही मेथड्स आहेत. त्यातली फर्स्ट मेथड असणार आहे बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस. नेक्स्ट असणार आहे इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन. नेक्स्ट कॉज, इफेक्ट ग्राफिंग, अँड द लास्ट वन इज एरर गेसिंग. आता बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस म्हणजे काय, नेमकं काय होतं याच्यामध्ये, तर इट इज अ प्रोसेस ऑफ टेस्टिंग बाउंड्रीज ऑफ इनपुट व्हॅल्यूज. ओके, ही प्रोसेस आहे कशाची, तर जे काही इनपुट व्हॅल्यूज असणार आहेत, ओके, त्यांची बाउंड्रीजची टेस्ट करतात. म्हणजेच काय, सपोज एका वर्षामध्ये 12 महिने असतात, राईट. सो त्याची बाउंड्री काय झाली, महिने किती असतात, फ्रॉम 1st to 12. जानेवारी मीन्स फर्स्ट मंथ अँड 12th मीन्स डिसेंबर. सो त्याची बाउंड्री, त्याचं लिमिट कुठपासून कुठपर्यंत आलं, 1 to 12 ही त्याची बाउंड्री झाली. सो बाउंड्री व्हॅल्यू ॲनालायसिस ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये जे काही इनपुट व्हॅल्यूज आहेत 1 to 12 ह्या तुमच्या इनपुट व्हॅल्यूज झाल्या इथं. ओके, हे मी जस्ट एक्झाम्पल द्यायला, 1 to 12 ह्या इथं तुमच्या इनपुट व्हॅल्यूज झाल्या. त्याच्या बाउंड्रीजची काय केली जाते, टेस्ट केली जाते. ह्याला म्हणायचं बाउंड्री व्हॅल्यू ॲनालायसिस. टू सिलेक्ट इनपुट व्हॅल्यूज ॲट देअर मिनिमम, जस्ट अबव्ह मिनिमम, नॉर्मल व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू अँड जस्ट बिलो मॅक्झिमम व्हॅल्यू. ते काय करतं, ज्या काही इनपुट व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या एक्झॅक्ट त्या इनपुट व्हॅल्यूज प्लस त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, प्लस जे काही मिनिमम व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी असलेली एक व्हॅल्यू सिलेक्ट करतं. नेक्स्ट ते काय करतं, त्याच्या इन बिटवीन असलेल्या व्हॅल्यूज सिलेक्ट करतं, प्लस आणखीन काय करतं, जे काही मॅक्झिमम आहे त्याच्यापेक्षा थोडं खाली आणि त्याच्यापेक्षा थोडं अबाव अशा जे काही व्हॅल्यूज आहेत ते सिलेक्ट करतं. ओके, इनपुट व्हॅल्यू ॲज अ इनपुट व्हॅल्यूज. नेक्स्ट, इट ऑलवेज कम्स आफ्टर इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन. आणि हे काही जे काही बाउंड्री व्हॅल्यू ॲनालायसिस मेथड आहे, ही जी काही टेक्निक आहे ही कधी यूज केली जाते, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन नंतर काय केली जाते, यूज केली जाते. ओके, नेक्स्ट आहे इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन. आता इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन म्हणजे काय, इट रिड्युसेस द नंबर ऑफ ऑल पॉसिबल इनपुट्स बाय डिवायडिंग देम इनटू क्लासेस. हे काय करतं माहिती आहे का, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन, जे काही पॉसिबल इनपुट्स आहेत, ओके, एखाद्या प्रोडक्टसाठी जे काही इनपुट्स असतील, नंबर ऑफ इनपुट्स असू शकतात ना, पॉसिबिलिटीज भरपूर असू शकतात. सो जे काही पॉसिबल इनपुट्स आहेत ते नंबर ऑफ पॉसिबल इनपुट्स काय करतं, ते रिड्यूस करतं. कसं, तर बाय डिवायडिंग देम इनटू दी क्लास. नेक्स्ट वन इज इट कॅन बी अप्लाइड ॲट ऑल लेवल्स ऑफ टेस्टिंग. ओके, हे कधी यूज केलं, कधी वापरलं जातं, कधी यूज केलं जातं नेमकं, तर ऑल लेवल्स ऑफ टेस्टिंगच्या प्रत्येक लेवलला, प्रत्येक प्रोसेसच्या वेळी ते यूज केलं जातं. इट ऑलवेज परफॉर्म बिफोर बाउंड्री व्हॅल्यू ॲनालायसिस टेक्निक इज अप्लाइड. आत्ता थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं बाउंड्री व्हॅल्यू ॲनालायसिस कधी यूज केलं जातं, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन नंतर. म्हणजेच काय, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन कधी यूज केलं जातं, तर बिफोर बाउंड्री व्हॅल्यू ॲनालायसिस. ओके,
द नेक्स्ट वन इज कॉज इफेक्ट ग्राफी. म्हणजे काय, ॲक्च्युली याच्यामध्ये काय होतं तर इट ग्राफिकली एक्सप्लेन्स द रिलेशनशिप बिटवीन आउटपुट ऑफ सिस्टीम अँड ऑल फॅक्टर्स दॅट अफेक्ट द आउटपुट ऑफ सिस्टीम. ओके, म्हणजेच काय, हे कशासाठी यूज केलं जातं तर जे काही आउटपुट असणार आहे, एखाद्या सॉफ्टवेअरचं जे काही आउटपुट असणार आहे ते आउटपुट प्लस त्याच्यावर जे काही इफेक्ट करणारे फॅक्टर्स आहेत या दोघांचं रिलेशन. म्हणजेच जे काही सॉफ्टवेअर असणार आहे, जे काही प्रोडक्ट असणार आहे त्याचं जे आउटपुट आलेलं असतं, ओके, ते आउटपुट प्लस त्या आउटपुटवर अफेक्ट करणारे जे काही नंबर ऑफ फॅक्टर्स असतील या दोघांचं रिलेशनशिप ग्राफिकली रिप्रेझेंट करण्यासाठी हे टेक्निक यूज केलं जातं. इट हेल्प्स टू आयडेंटिफाय ऑल पॉसिबल कॉजेस ऑफ एनी स्पेसिफिक इफेक्ट. हे आणखीन काय करतं तर जे काही इफेक्ट होतो, जे काही नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सचा त्या आउटपुटवर जो काही इफेक्ट होतो त्याचे रिझन्स फाइंड आउट करतं. ओके, त्याचे रिझन्स ते काय करतं फाइंड आउट करतं. नेक्स्ट वन इज दिस टेक्निक टेस्ट ओनली द एक्सटर्नल बिहेवियर ऑफ द सिस्टीम. हे टेक्निक काय करतं, फक्त जे एक्सटर्नल बिहेवियर ऑफ सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं जे काही एक्सटर्नल बिहेवियर आहे ते टेस्ट करतं. इट मेक्स सिलेक्शन ऑफ टेस्ट केसेस सच दॅट दे लॉजिकली रिलेट कॉज टू द इफेक्ट्स. ओके, हे काय झालं, टेक्निक ऑफ ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या टेस्ट केसेस डेव्हलप करण्यासाठीचे लागणारे हे टेक्निक. याच्यामध्ये काय होतं, ग्राफिकली रिप्रेझेंट केलं जातं जे काही आउटपुट असणार आहे प्लस त्या आउटपुटवर इफेक्ट करणारे जे काही नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत या दोघांचं रिलेशनशिप रिप्रेझेंट करण्याचं काम करतं ग्राफिकली. नेक्स्ट वन इज एरर गेसिंग. दिस इज द लास्ट टेक्निक. ओके, याच्यामध्ये काय होतं, इट इज अ टेक्निक विच मेक्स यूजर ऑफ टेस्टर्स एक्सपिरियन्स अँड स्किल फॉर टेस्टिंग सिमिलर ॲप्लिकेशन्स टू फाइंड आउट डिफेक्ट्स विच मे नॉट बी डिटरमाइंड बाय फॉर्मल टेक्निक्स. ओके, याच्यामध्ये काय होतं, ज्या काही आतापर्यंत नंबर ऑफ फॉर्मल टेक्निक्स यूज केल्या जातात, ओके, त्याच्यामध्ये जर कदाचित फाइंड आउट होऊ शकत नाहीत. काही एरर्स असे असतात जे फॉर्मल टेक्निक्समध्ये फाइंड आउट होत नाहीत. पण या टेक्निकमध्ये काय केले जातात, जे काही रिमेनिंग डिफेक्ट असतील, जे काही एरर असतील ते याच्यामध्ये फाइंड आउट होतात. इट इज युजली डन आफ्टर फॉर्मल टेस्टिंग टेक्निक्स आर अप्लाइड. म्हणूनच हे टेक्निक कधी यूज केले जातात, जे काही फॉर्मल टेस्टिंग टेक्निक्स आहेत ते यूज केल्यानंतर हे टेक्निक यूज केलं जातं. जेणेकरून चुकून एखादा एरर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, जो काही प्रोडक्ट असेल तर तो या एरर गेसिंग या टेक्निकमध्ये फाइंड आउट केला जातो. ओके, इट लिस्ट्स आउट ऑल पॉसिबल डिफेक्ट्स इन सिस्टीम अँड देन डिझाईन टेस्ट्स विच विल अटेम्प्ट टू प्रोड्यूस देम. ओके, हे काय करतं, जे काही नंबर ऑफ डिफेक्ट्स, जे काही पॉसिबल नंबर ऑफ एरर्स असतील ते काय करतं, त्याची लिस्ट बनवतं. ओके, ते नोट करतं आणि त्याच्यानंतर काय करतं, त्याच्यासाठी ते डिझाईन करतं पुन्हा. का, त्याच्यासाठी काय करतं, ते पुन्हा टेस्ट डिझाईन करतं. ओके, नेक्स्ट, सक्सेस ऑफ दिस टेक्निक इज डिपेंड ऑन नॉलेज अँड स्किल ऑफ टेस्टर. आता हे जे काही टेक्निक आहे ते सक्सेसफुल झालं असं आपण कधी म्हणू शकतो, जर जो काही टेस्टर असणार आहे, ओके, जो कोणी टेस्टर असणार आहे त्याचं जे काही नॉलेज असणार आहे प्लस त्याच्याकडे जे काही स्किल असणार आहे त्याच्यावर काय असणार आहे, ह्या टेक्निकचं सक्सेस झाले की नाही हे डिपेंड असणार आहे. नेक्स्ट, टाइप्स ऑफ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचे कोणकोणते टाइप्स आहेत, फर्स्टलीच मी सांगितलं लेक्चरच्या सुरुवातीलाच. हे काय करतं, फंक्शनल अँड नॉन फंक्शनल दोन्ही टेस्ट करतं, राईट. सो टाइप्स ऑफ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग्स आर फंक्शनल टेस्टिंग अँड नॉन फंक्शनल टेस्टिंग. ओके, आता फंक्शनल टेस्टिंग म्हणजेच काय, इट इज द टाइप ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग विच चेक्स दॅट एव्हरी फंक्शन प्रेझेंट इन आवर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन वर्क ॲज पर रिक्वायरमेंट्स ऑफ युजर ऑर नॉट. म्हणजेच काय, जे काही आपलं सॉफ्टवेअर किंवा एखादं प्रोडक्ट असणार आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ फंक्शन्स असणार, राईट, नंबर ऑफ फंक्शन्स असणार. सो जे काही फंक्शन्स आहेत
ओके, ते प्रॉपर मॅनरमध्ये वर्कआउट होतात की नाही, त्यात ज्या काही युजर्सच्या रिक्वायरमेंट आहेत त्याचनुसार ते वर्कआउट होतात का, त्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होत आहेत की नाहीत, हे काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. त्याला म्हटलं जातं फंक्शनल टेस्टिंग. दॅट मीन्स जो काही सॉफ्टवेअर असणार आहे त्याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ फंक्शन्स असणार आहेत ते ॲज पर युजर रिक्वायरमेंट्स, जी काही कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्यानुसारच ते फंक्शन्स वर्कआउट होतं की नाही हे टेस्ट केलं जातं. त्यालाच म्हटलं जातं फंक्शनल टेस्टिंग. इट डज नॉट फोकस ऑन सोर्स कोड ऑफ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. ओके, ते कोणावर फोकस करत नाही, जो काही सोर्स कोड असणार आहे त्या ॲप्लिकेशनचा, जे काही सॉफ्टवेअर असणार आहे, जो काही प्रोडक्ट असणार आहे त्याच्या सोर्स कोडवर ते फोकस करत नाही. तर ते फोकस कोणावर करतं, त्याच्यामध्ये जे काही फंक्शन्स असणार आहेत ते ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट फुलफिल होतात की नाही, वर्कआउट प्रॉपरली होतं आहे की नाही याच्यावर फोकस करतं. ओके, नेक्स्ट, ऑल फंक्शनॅलिटीज ऑफ सिस्टीम आर व्हेरीफाईड बाय टेस्टर with help of suitable test data and compare actual result with expected result. म्हणजेच काय, जे काही फंक्शनॅलिटीज आहेत त्या सिस्टीममध्ये त्या व्हेरीफाय केल्या जातात टेस्टरकडून. ओके, कशा व्हेरीफाय केल्या जातात, तर त्याच्याकडं जो काही सुटेबल प्लस अवेलेबल जो काही टेस्ट डेटा आहे त्याच्यावरून तो इनपुट देणार. राईट, त्याच्याकडे जो टेस्ट डेटा आहे तो ॲज अ इनपुट देणार. त्या जे काही नंबर ऑफ फंक्शन्स असतील त्या प्रोडक्ट किंवा त्या सॉफ्टवेअरला, त्या सॉफ्टवेअरमध्ये जे काही नंबर ऑफ फंक्शन्स असतील त्याला तो त्याच्याकडे जे काही टेस्ट डेटा असणार आहे तो ॲज अ इनपुट देणार. ओके, त्याच्यानंतर त्याला काहीतरी त्याला काहीतरी आउटपुट मिळणार. राईट, सो जे काही मिळालेला आउटपुट आहे, जो काही आलेला ॲक्च्युअल रिझल्ट आहे तो काय करणार, एक्सपेक्टेड रिझल्टसोबत कम्पेअर होणार. सो इफ देअर इज डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड एक्सपेक्टेड रिझल्ट देन बग इज डिटेक्टेड. सो जो काही आलेला ॲक्च्युअल रिझल्ट असणार आहे आणि आपण एक्सपेक्ट केलेला रिझल्ट असणार आहे याच्यामध्ये जर डिफरन्स आला, चेंज आला, तर काय होणार, तिथं बग डिटेक्ट होणार, बग फाइंड आउट होणार. ओके, इट इज डन युजिंग रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. ओके, नेक्स्ट असणार आहे नॉन फंक्शनल टेस्टिंग. नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये काय होतं, इन विच डू नॉट परफॉर्म टेस्टिंग टू टेस्ट स्पेसिफिक फंक्शनॅलिटी. याच्यामध्ये काय केलं जात नाही, जे काही फंक्शनॅलिटीज असणार आहेत प्रेझेंट त्या टेस्ट केल्या जात नाहीत किंवा त्यांचा परफॉर्मन्स टेस्ट केला जात नाही. तर हे कशासाठी यूज केलं जातं, तर इट इज यूज्ड टू चेक नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स लाईक परफॉर्मन्स, स्कॅलेबिलिटी, युजेबिलिटी अँड सिक्युरिटी आर फुलफिल्ड ऑर नॉट. तर ते काय करतं, जे काही फंक्शनल रिक्वायरमेंट्स असतील त्याच्यावर फोकस करतं. मग त्या कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स, जस्ट लाईक त्या सॉफ्टवेअरचा परफॉर्मन्स, त्याची युजेबिलिटी, त्याची सिक्युरिटी, हे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होत आहेत की नाहीत ॲज पर कस्टमर, जे काही कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट्स असणार आहेत त्याच्यानुसारच होत आहेत की नाहीत हे टेस्ट केलं जातं. ते कशामध्ये होतं, तर नॉन फंक्शनल टेस्टिंगमध्ये. And the last one is regression testing. आता regression testing means what? It is used to check whether changes which have been made in code because of some errors or change in requirements does not affect existing working functionalities. म्हणजेच काय, टेस्टिंग झाल्यानंतर आपल्या सपोज टेस्टिंग झालेलं आहे. ओके, आफ्टर टेस्टिंग आपल्याला जर एखादा एरर किंवा एखादा बग फाइंड आउट झाला तर आपण काय करतो, तो डेव्हलपरकडे सेंड करतो. राईट, त्याच्यानंतर डेव्हलपर काय करतो, त्याच्यावर जो काही डिफेक्ट असणार आहे तो रिमूव्ह करण्यासाठी वर्क करतो. ओके, म्हणजेच काय करतो, तो त्या कोडमध्ये चेंजेस घडवून आणतो. राईट, सो चेंजेस केल्यानंतर जे काही बाकीचे रिमेनिंग फंक्शन्स असणार आहेत, रिमेनिंग जे काही वर्कआउट होत असणार आहे ते ॲज इट इज आहे का, की जे काही कोड चेंज केलेला आहे त्याचा अफेक्ट दुसऱ्या कोणत्या फंक्शनवर झालेला आहे का, हे काय करतं, चेक करतं. त्याला म्हटलं जातं रिग्रेशन टेस्टिंग. ओके, म्हणजेच काय, डेव्हलपरने जो काही कोड असणार आहे तो कोड चेंज केला. ओके, जर कस्टमरची एक्स्ट्रा रिक्वायरमेंट आली, एखादा प्रोडक्ट बनवून झाल्यानंतर पुन्हा कस्टमरची आणखीन एखादी एक्स्ट्रा रिक्वायरमेंट आली किंवा
त्या प्रोडक्टमध्ये जर एरर फाइंड आउट झाला आहे, सो ते एरर रिमूव्ह करण्यासाठी डेव्हलपरला तो जो काही कोड असणार आहे तो चेंज करावा लागतो, राईट. आफ्टर दॅट चेंज इज डन, तो जो काही कोड चेंज केला त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट केली जाते की जे काही अदर मॉड्यूल्स असतात, जे काही अदर फंक्शन्स असतात ते ॲज इट इज वर्कआउट होत आहेत ना, की ह्या कोडमध्ये चेंज केल्यानंतर त्याचा अफेक्ट अदर फंक्शन्सवर, अदर मॉड्यूल्सवर झाला आहे, हे टेस्ट केलं जातं. त्यालाच काय म्हणतात, रिग्रेशन टेस्टिंग. इन विच वी एक्झिक्यूट ऑलरेडी एक्झिक्युटेड टेस्ट केसेस टू गिव्ह assurance that all the functionalities work well after performing changes in code. ओके, म्हणजेच काय सांगितलं आहे त्यांनी जे काही ऑलरेडी एक्झिक्यूट केलेले टेस्ट केसेस आहेत त्याच पुन्हा एक्झिक्यूट करतात. का? अश्युरन्स, गॅरंटी देण्यासाठी, खात्री देण्यासाठी. ज्या काही ओल्ड फंक्शनॅलिटीज आहेत, जे काही मॉड्यूल्स, अदर मॉड्यूल्स आहेत ते ॲज इट इज वर्कआउट होत आहेत आफ्टर कोड इज चेंज. ओके, जरी कोडमध्ये चेंजेस केले असले तरी जे काही अदर फंक्शनॅलिटीज असणार आहेत त्या ॲज इट इज वर्कआउट होत आहेत. त्याचा काहीही, जे काही चेंज केलेला आहे त्याचा कोणताही अफेक्ट एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटीजवर झालेला नाही आहे. त्याच्यासाठी काय केली जाते, ही टेस्ट केली जाते. म्हणजेच काय, दिस टेक्निक इज परफॉर्म्ड टू गिव्ह गॅरंटी दॅट न्यू कोड ॲडेड इन अवर सॉफ्टवेअर डज नॉट मेक एनी इंटरप्शन. म्हणजेच काय, ते अश्युरन्स देतो, खात्री देतं, गॅरंटी देतं. कशाची? जो काही न्यू कोड ॲड केलेला आहे, राईट, डेव्हलपरने जे काही चेंजेस केलेले आहेत, जो काही नवीन कोड ॲड केलेला आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये, तो इट डज नॉट मेक एनी इंटरप्शन, तो कोणताही अडथळा निर्माण करत नाही, राईट. हे ॲश्युरन्स देण्यासाठी रिग्रेशन टेस्टिंग केलं जातं. लक्षात येतं आहे? ओके, थँक्यू.